हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रुबरू विथ अनु. रुबरू विथ अनु या पॉडकास्टला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि त्याच मोटिवेशनमुळे आजही रुबरू विथ अनुमध्ये मी अनुश्री आणखीन एक नवीन विषय, आणखीन एक नवीन व्यक्ती तुमच्याकरता घेऊन आले. आणि आजचा विषय खरोखरच मी म्हणते तसा वेगळा, युनिक, पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे असा. आणि तो म्हणजे पर्माकल्चर. हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, पण एक्झॅक्टली पर्माकल्चर म्हणजे काय, नेमकं तिची प्रोसेस काय, त्याची प्रिन्सिपल्स काय आहेत, नेमकं केलं काय जातं आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये यांनी खरंच काही फरक पडणार आहे का, याच्यामुळे काही बदल होणार आहेत का, आणि हे सगळं आज आपण या सगळ्या चर्चेमधनं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्यासोबत असणार आहेत त्या म्हणजे सीमा हर्डीकर. आणि सीमा हर्डीकर या स्वतः इकोलॉजिस्ट आणि पर्माकल्चरिस्ट देखील आहेत. सीमा, कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद अनुश्री. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपण हा विषय वेगळा घेऊन आलो आहे. माझा रुबरू विथ अनु या पॉडकास्ट मागचा उद्देश हा असेल की वेगवेगळे विषय जे आजच्या समाजामध्ये पोचायला पाहिजेत, लोकांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि काहीतरी त्याच्यामधनं चांगल्या गोष्टी अस्तित्वात आल्या पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातनं ना विचार करताना या सगळ्या कॉन्सेप्टवरती आम्हाला पण विचार करायला लागतो की काय घेऊन जायचं आहे. तर मग कुठेतरी हा शब्द व्हायरल होताना ऐकू आला, पर्माकल्चर असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग जर का मी म्हटलं तर मला वाटतं आणखीन लोक पटकन रिलेट पण करतील. तर हे सगळे शब्द आजकाल दिसत आहेत. आजकालची नवीन जनरेशन आपली असेल, आपल्या पुढची असेल, हे लोक आज या बाबतीत थोडे सिरियस पण होताना दिसत आहेत. आणि कुठेतरी ना त्यांचं जॉब वगैरे सोडून फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग करताना दिसत आहेत. सेलिब्रिटीजच नाही म्हणते हा मी, म्हणजे त्यांचे तर रील्स बघतोच आपण की ते सगळं सोडून आज कुठेतरी जात आहेत, जंगलात राहत आहेत, स्वतः अन्न पिकवत आहेत, खात आहेत. पण याच्यामधनं मोटिवेशन घेऊन आज खरंच लोक सिरियस होत आहेत आणि हे सगळं करताना पण दिसत आहेत, विच इज गुड इन अ वे. तर मग आपल्या पुढच्या पिढीला जर का आपल्याला सगळं द्यायचं असेल तर त्याच्यामागे नेमकं सायन्स काय आहे, ॲक्च्युली पर्माकल्चर नेमकं काय आहे, हे थोडं समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि तू त्याच्यामधली तज्ज्ञ आहेस, इतके वर्ष ह्याच्यात काम करतेस, म्हणून तुला आज इथे बोलवलं आहे. आणि आपण हे आपल्या आमच्यासारख्या लोकांना समजेल अशा भाषेत तुझ्याकडनं अपेक्षित आहे. तर सुरुवात मला वाटतं ह्यानीच करूया आपण की काय एक्झॅक्टली पर्माकल्चर काय आहे, काय सांगशील? ओके, तू म्हणालीस तसं मला वाटतं कोविड नंतर ह्याचं प्रमाण जरा जास्त वाढलं आहे. कारण आमच्याकडेही तशा प्रकारची लोकं यायला लागली. तू म्हणतेस तसं आपली पिढी आणि नंतरची पिढी की स्वतःचं अन्न उत्पादनातला काहीतरी वाटा आपण स्वतः पिकवायचा, हे त्यातलं मुख्य उद्दिष्ट आहे. आता उद्दिष्ट म्हणजे ह्या उद्दिष्टाने सुरुवात करतात लोक. आता नॅचरली अन्न उत्पादन ह्याच्यासाठी आपल्याला वाटतं की आपल्याला खूप जमीन पाहिजे. सो पहिले येतं की किती जमीन पाहिजे. म्हणजे एक फॅमिली आहे आणि हल्ली आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. एक्सटेंडेड फॅमिलीज जरूर असतात, मित्रपरिवार असतो, पण तरी आपण धरूया की न्यूक्लिअर फॅमिली आहे, म्हणजे 4 जणांचं कुटुंब आहे. तर किती जमीन एक्झॅक्टली पाहिजे, इथून ही सुरुवात होते. कारण आणि त्याच्यात दुसरा एक क्रायटेरिया असतो की ते परवडलंही पाहिजे आपल्या खिशाला. कारण फक्त जमीन घ्यायची नाहीये, आपल्याला त्याच्यावर अन्न उत्पादन करायचं आहे, कारण तो आपला मुख्य उद्दिष्ट आहे. आणि शहरातल्या लोकांचं अजून एक असतं की घर बांधायचं असतं आपल्याला. सो एक छोटं घर बांधायचं कुटुंबाकरता आणि मित्रपरिवाराकरता, आणि मग अन्न उत्पादन, इथून मला वाटतं लोक सुरुवात करतात. आणि आमच्याकडे बरेचदा लोक अप्रोच होतात ते या कुठल्या तरी स्टेजला येतात की जमीन घेतली आहे किंवा आम्हाला हे करायचंय आणि काहीतरी लागवड करायची, तर मग आता कशी करायची. कारण तू म्हणतेस तसं पर्माकल्चर हा वर्ड जरा सध्या बऱ्यापैकी व्हायरल होतोय. आपण त्यांना नक्की कल्पना नसते आपल्याला की नक्की त्याच्यात काय करायचं. सो आता आपण अगदी सोपं जर बघितलं तर पर्माकल्चर आपण शब्दाची फोड करूया. तर परमनंट, सगळ्यांना माहिती असलेला शब्द, कल्चर इज कल्टिवेशन. किंवा परमनंट कल्चर आपण कल्चर म्हणून जरी वापरला तरीही इट इज परमनंट कल्चर. ओके, सो सुरुवात जेव्हा पर्माकल्चरची झाली तेव्हा ते परमनंट ॲग्रिकल्चर अशा कन्सेप्टने सुरुवात झाली. पण इट इज नो मोर रेस्ट्रिक्टेड टू ॲग्रिकल्चर. फक्त शेती विषयक असं पर्माकल्चर नंतर रेस्ट्रिक्ट झालं नाही. सो हे इव्हॉल्व्ह होत गेलं. आणि आता तू पर्माकल्चर जर बघितलंस तर आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांना आपण योग ही संकल्पना माहिती आहे. सो योग ही एक जीवन पद्धती असं आपण म्हणतो. तसं पर्माकल्चर ही फक्त अन्न उत्पादनाची पद्धती किंवा पीक पद्धती किंवा शेती पद्धती नाहीये. तर पर्माकल्चर ही एक जीवन पद्धती आहे.
सो फक्त अन्न उत्पादनापुरतंच मर्यादित न राहता मग कुठे राहिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, मग त्याच्यात घरं बांधणी येतं, आर्किटेक्चर येतं, त्याच्यात इकॉलॉजी येते की ज्या जमिनीवर तुम्ही घर बांधणार आहात किंवा स्वतःचं अन्न पिकवणार आहात त्या जमिनीवर ऑलरेडी असलेलं एक्झिस्टिंग व्हेजिटेशन असतं, झाडझाडोरा असतो, रानवा असतो, ज्याच्याकरता आपण निसर्गाकडे ऍक्च्युली ओढले जातो. आणि मग त्याच्यावर अवलंबून असलेले काय कीटक, पक्षी, फुलपाखरं जे आपल्याला अजून अधिक आकर्षित करत असतात, वन्य प्राणी असतात, हे सगळ्यांचं मिळून एक इकोसिस्टम असते आपल्या आणि आपल्या आजूबाजूलाही असते, शहरातही असते, प्लस आपण रानवा म्हणून ज्याच्याकडे आकर्षले जातो तिथेही असतो. सो हे सगळं येतं, ह्या सगळ्याचा अभ्यास, त्याच्यातली चक्रीयता, निसर्गाच्या प्रणाली, ह्या सगळ्याला धरून आपल्या उपयोगाच्या गोष्टी त्याच ठिकाणी कशा पिकवायच्या, कशाला काय लागवड करायची, त्यांची एकमेकांमधली कनेक्शन्स, इंटरॅक्शन्स. निसर्गामध्ये आपण जर बघितलं तर ही चक्रीयता आपल्याला सगळीकडे दिसते, ज्याला आपण सोप्या शब्दात म्हणूया क्लोजिंग लूप्स, चक्रीय प्रणाल्या. सो ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्या चालू ठेवून त्यातूनच आपल्याला उपयोगाच्या गोष्टी मिळवणं. सो हे सगळं त्याच्यात एनर्जी कॉन्झर्वेशन आहे, सो असे इकॉलॉजी आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, मी म्हटलं तसं आर्किटेक्चर आहे, ॲग्रिकल्चर इन ऑल द ॲस्पेक्ट्स आहे. मी जेव्हा ॲग्रिकल्चर शिकले तेव्हा आम्हाला 11 विषयच होते त्याच्यामध्ये वेगवेगळे. सो त्याच्यामध्ये बॉटनी येतं, त्याच्यामध्ये कीटकशास्त्र म्हणजे एंटोमॉलॉजी येतं, त्याच्यानंतर रोग प्रतिकार शास्त्र, तशा प्रकारे पॅथॉलॉजी येतं. सो असे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग येतं, मग पीक पद्धती वेगवेगळ्या शिकवणाऱ्या मी हॉर्टिकल्चर येतं की ज्याच्यात फळं, प्रक्रिया, भाजीपाला, फुलं शेती हे सगळं येतं. ॲग्रोनॉमी म्हणजे ज्याच्यात कडधान्य, भरडधान्य आणि तृणधान्य हे सगळं येतं. सो हे सगळं पर्माकल्चरमध्ये अंतर्भूतच आहे. सो आपण जेव्हा मला वाटतं सामान्य लोकांना एक ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती हे कळतं. पण सेंद्रियमध्ये आपण फक्त बघतो, सेंद्रियमध्ये अभिप्रेत एवढंच असतं की जेव्हा तुम्ही बाहेरून मार्केटमधूनही आता आपल्याकडे ऑर्गॅनिकली लेबल गोष्टी बऱ्याच मिळतात, प्रोसेस्डही मिळतात आणि फ्रेशही प्रोड्यूस तुम्हाला मिळतं. आणि ते बरेचदा आपली कंप्लेंट असतं की हे खूप महाग असतं. सो हे पण गोष्टी आहेत. तर मी पटकन थोडंसं त्याच्याबद्दल सांगते की ऑर्गॅनिक जेव्हा आपण म्हणतो किंवा ऑर्गॅनिकली सर्टिफाईड गोष्ट जेव्हा येते ना, तेव्हा ते सर्टिफिकेशनची जर आपण प्रोसेस बघितली सायंटिफिकली तर त्याच्यामध्ये एवढंच अपेक्षित आहे की कुठल्याही प्रकारचं केमिकल म्हणजे रासायनिक खतं, कीटकनाशक किंवा तणनाशक ज्याला आपण पेस्टिसाइड्स आणि विडीसाइड्स म्हणतो तसं तुम्ही वापरायचं नाही शेतामध्ये. सो दॅट इज द मेन रूल. आणि ते कुठल्याच स्टेजला नाही वापरायचं. म्हणजे मी काहीतरी लावल्यानंतर नाही वापरायचं असं नाही. ते सीड पण कुठून आलंय किंवा ते प्लांटिंग मटेरियल कुठून आलंय, त्या नर्सरीमध्ये ती प्रोसेस फॉलो झाली होती का, आणि मग पुढे प्रोसेस म्हणजे पोस्ट प्रोडक्शन मी प्रोसेस पण तशीच केली आहे का, आणि त्याचं काय म्हणूया आपण पॅकिंग आणि मार्केटिंग हे सगळं करून फायनल प्रोडक्ट तुमच्याकडे येतं. ते हे सगळं सर्टिफाईड असतं त्या ह्याच्यामध्ये की हे सगळी प्रोसेस ही सेंद्रिय ह्याने केलेली आहे. आता पण हे जर आपण थोडा विचार केला तर हे थोडंसं ना काय म्हणूया आपण एकच त्याच्यातला ॲस्पेक्ट बघितला गेला आहे असं मला वाटतं. आता ह्याच्यात कुठेही असं ते सर्टिफिकेशन असं हे करत नाही की तो सेंद्रिय जो काही हे आपण सेंद्रिय खतं जी काही वापरली गेली आहेत किंवा कीटकनाशक किंवा काहीही ती त्याच शेतावर तयार झालेली असली पाहिजेत किंवा स्थानिक ह्याच्यातून आली पाहिजेत अशी कुठलीही कंडिशन नाही आहे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. सो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आता सरसकट असं होत आहे बरेचदा स्वतःच्याच शेतावर आपण जसं पूर्वी मी काय कंपोस्टिंग म्हणा, ह्या सिम्पल गोष्टी माहिती आहेत, गांडूळ खत सगळ्यांच्या परिचयाचं आहे, किंवा काहीतरी ॲनिमल सिस्टीम असायची पूर्वी आपल्या पारंपरिक शेतीमध्ये की गोठा असायचा, काही गुरं असायची, शेळ्या असायच्या, कोंबड्या असायचा. हे जे असं एकत्र पद्धती होत्या शेतीच्या की ज्याच्यामध्ये शेती आणि पशुपालन असं दोन्ही होतं आणि ह्याच्यातच वृक्ष लागवड असायची म्हणजे ज्याला आपण ॲग्रो फॉरेस्ट्री किंवा ऑर्चर्ड म्हणतो. सो ह्या एकत्रित ह्याच्यातून त्या मातीचा कस राखण्यासाठी आणि कीटक आणि रोग ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे घटक आपोआप मिळायचे नॅचरली. सो इट इज मोर म्हणजे आपली पारंपरिक शेती पद्धती बघितलं तर इट इज मोर रिलेटेड टू म्हणजे आपण म्हणूया जवळ जाईल थोडं नॅचरल फार्मिंग म्हणून आता जे कन्सेप्ट आहे ती. पण ऑर्गॅनिकमध्ये फक्त तेवढंच आहे की रासायनिक नाही वापरायचं. त्याच्यात हे बाकीचं येत नाही सगळं. सो हे थोडं रेस्ट्रिक्टेड आहे, आपण समजून घेऊया. आणि पर्माकल्चर हे सगळं ह्याच्या अजून पलीकडे आहे. पर्माकल्चर ही एक विशिष्ट पीक पद्धती नाहीये. ही ह्या सगळी बांधणी किंवा ही जी प्रणाली ज्याला आपण सिस्टीम म्हणतो ती कशी डिझाईन करायची
सो दॅट ती जास्तीत जास्त शाश्वत असेल, ज्याला सस्टेनेबिलिटी खूप जास्त येते. परमनन्स येतो, परमनन्स मध्ये सस्टेनेबल येतं. कारण अदरवाईज तुझ्या सिस्टीम ह्या तू फार शॉर्ट टर्म ह्याने बांधलेल्या असल्या एका सीझन पुरत्या पिकाच्या, तर त्या तिथे संपणार आहेत. 3 महिने झाला, सीझन संपला, पीक काढलं, संपला विषय. ओके, सो परमनन्स जिथे येतो तिथे तुला ते चालू ठेवायचं आहे, जमिनीचा कस परत आणायचा आहे, पाण्याचा पुनर्वापर करायचा आहे, एनर्जी तिथलीच वापरायची आहे. सो हे जे क्लोजिंग लूप्स येतं, चक्रीय प्रणाली, ती तेव्हाच येते जेव्हा तू शाश्वत किंवा लॉंग टर्म ह्याचा विचार करतेस. पर्माकल्चरमध्ये हे सगळं अंतर्भूत आहे, अधिक व्यापक आहे ती कल्पना असं आपण म्हणूया. एक्झॅक्टली. पण जसं तू आता म्हणतेस की आता आपण एक सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत तू पर्माकल्चर सांगितलंस, पण मग जसं आता ऑर्गॅनिक फार्मिंग केलं आपण जसं म्हणतोय, सेंद्रिय शेती हे प्रसिद्ध झाली आहे किंवा पोचली आहे, तर आता हे पर्माकल्चर आपल्याकडे भारतात होतं की बाहेरनं कुठनं आपण आलंय आपल्याकडे हे सगळं कल्चर आणि आपण ते आता फॉलो करतोय, किंवा आपल्या सगळ्या भौगोलिक म्हण किंवा कुठल्याही दृष्टिकोनातनं आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस अपेक्षित आहेत किंवा झालेले आहेत असं काही दिसतंय? ओके, सो पर्माकल्चर ही टर्म म्हणून जर आपण म्हटली ना, तर ती आपल्याकडची नाही आहे. पर्माकल्चरचा थोडासा उदय किंवा जन्म असा आपण जर बघितला तर साधारण 70च्या दशकामध्ये 50 आणि 60च्या दशकापर्यंत ऑलरेडी इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेस सुरू झालेल्या होत्या. त्याच्यातले तोटे हळूहळू लक्षात यायला लागलेले. 60च्या दशकामध्ये मग भरमसाठ कीटकनाशकं आणि केमिकल्स, यूज ऑफ केमिकल्सचा जे तोटे लक्षात यायला लागले, त्याच्याबद्दल आवाज उठवायला लोकांनी सुरुवात केलेली होती ऑलरेडी. रचेल कार्सनचं आपल्याला पुस्तक माहिती आहे, सायलेंट स्प्रिंग म्हणून. सो तिथून या चळवळीला हळूहळू सुरुवात झाली जगभर. तसं ऑस्ट्रेलियामध्ये साधारण 70च्या दशकामध्ये 2 जण आपण पर्माकल्चरचे जनक म्हणून म्हणूया. एक बिल मॉलिसन आणि दुसरे डेव्हिड होमग्रेन. सो ह्या द्वयींनी पहिल्यांदी की एक शाश्वत शेती पद्धती आपल्याला का नाही करता येणार, काय हेच सगळं भरमसाठ रासायनिक खतं वापरायची, जमिनींचा कस घालवून बसायचं, अति पाणी म्हणजे खूप जास्त इरिगेशन वापरायचं, शेतीला इतकं परावलंबी करून टाकायचं की जर तुम्ही काही घातलं नाही तर काही पिकणारच नाही. म्हणजे त्याच्यात जी एक नैसर्गिक क्षमता आहेत त्या सगळ्या मारून टाकायच्या, इतकं बाहेरच्या गोष्टींवर. सो ह्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह काढलाच पाहिजे. सो इट वॉज हाय टाईम. आणि मग 70च्या दशकात त्यांनी ह्याला अल्टरनेटिव्ह म्हणून एक पद्धती विकसित करायला सुरुवात केली. आणि त्यांनी ना नेहमी म्हटलंय, ते मला खूप आवडतं, त्यांची ना तेव्हापासूनची पुस्तकं आहेत. सो पहिलं जे त्यांचं पुस्तक आहे पर्माकल्चर 1, त्याच्यातलं जर आपण वाचलं, नंतर त्यांचं एक साधारण 90च्या अर्ली 90s मध्ये एक त्यांचं पुस्तक आहे इंट्रोडक्शन टू पर्माकल्चर. आणि नंतर अगदी अलीकडचं जर आपण बघितलं तर पर्माकल्चर डिझाईन मॅन्युअल. सो हे पर्माकल्चरचं बायबल म्हणतो आम्ही. सो ह्याच्यात तुला ना त्यांच्याच कल्पनेतून पर्माकल्चर इव्हॉल्व्ह झालेलं दिसतं. सो पर्माकल्चर हे असं स्टॅटिक सायन्स नाहीये की एकदा मांडलं आणि ते संपलं नाही, ते इव्हॉल्व्ह झालं. आणि सो त्यांनी सुरुवातीला ते ऑस्ट्रेलियासाठी डिझाईन केल्यामुळे किंवा त्याच्याकरता सुरुवातीचं लिखाण असल्यामुळे ते आपण समशीतोष्ण ज्याला म्हणतो, म्हणजे सब ट्रॉपिकसाठी त्यांनी ते डेव्हलप केलं. सो स्पिशीज तिथले होते, पिकं पद्धती तिथल्या होत्या, काही ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस त्यांनी तिथल्या वापरल्या. आणि मग हळूहळू त्यांनी ते जगभरातल्या इतर ठिकाणी वापरायला सुरुवात जेव्हा केली तेव्हा मग तिथल्या प्रॅक्टिसेस ऍड होत गेल्या. बरोबर. सो आत्ताचा जो एरा आहे किंवा आता आपण ज्या काळात आहोत त्याच्यात पर्माकल्चर जास्तीत जास्त ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये वापरला जात आहे. आणि इट इज स्टील इव्हॉल्विंग. सो अजूनही आपल्याकडे, म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही जेव्हा शिकवतो पर्माकल्चर किंवा आम्ही स्वतःही की यू आर अ टीचर, यू आर अ कन्सल्टंट ऑर अ प्रॅक्टिशनर अँड यू आर अ रिसर्चर टू. कारण काही रेडी नाहीये. सो तुम्हालाच एक्सपेरिमेंट करायचे, तुम्हालाच शिकायचं आहे. सो इट्स अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस असं म्हणूया आपण. सो पर्माकल्चर अजूनही इव्हॉल्व्ह होत आहे. पर्माकल्चर आपल्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये म्हणूया आपण, किंवा अगदी आता आपण जिथे आहोत तिथे आसपास जर बघितलं तर आपल्या ज्या पारंपरिक काही शेती पद्धती, पीक पद्धती म्हणूया, किंवा काय म्हणूया आपण घरं बांधणीच्या पद्धती, किंवा ज्याच्यात मी म्हटलं ॲनिमल सिस्टम्स इंटिग्रेटेड असायच्या आपल्याकडे, म्हणजे गाई गुरं शेती, टिपिकल शेत किंवा फार्म असं जर तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही हे केलं तर आपण मुलांना जरी चित्र रेखाटायला सांगितलं तरी हे सगळं काढतील ते. की एक घर, काही झाडं, मग एक काय गुरु असेल किंवा शेळी असेल किंवा कोंबड्या असतील वगैरे. हे सो हे जे
कम्प्लीट चित्र आहे ना शेतीचं अगेन्स्ट आत्ताचं इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर जर बघितलं तर आपण नुसत्या पिकांच्या रांगा आणि त्याच्यात काहीतरी फवारणी होतीये किंवा विमानाने किंवा हेलिकॉप्टरने फवारणी होतीये आणि किंवा मोठी मोठी यंत्र फिरतायत आणि मग ती काहीतरी हार्वेस्टिंग करतायत आणि मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग चालू आहे, असं काहीतरी म्हणजे दिस अगेन्स्ट दिस. सो हे जे पहिलं चित्र आहे ना ते काही आपल्याला वेगळं नाहीये. नाही, बरोबर. सो हे आपल्यासाठी परंपरागतच आहे, जे मे बी आपण साधारण आपल्या 1-2-3 पिढ्या आधी शहरात राहायला आलो आणि मग कुठेतरी तो जो डिस्कनेक्ट आहे की आता बरेचसे लोक हे शेती करणं सोडून काहीतरी इतर उद्योगधंदा करतायत आणि शेतकऱ्यांपर्यंत हे गेलेलं नाहीये. सो ते त्यांना जसं जमतायत तसं काहीतरी थोडं परंपरागत थोडं मॉडर्न असं काहीतरी फॉलो करतायत. सो आपल्यासाठी त्यातल्या पद्धती काही वेगळ्या नाही आहेत, प्रिन्सिपल्स वेगळी नाही आहेत, म्हणजे ज्याच्यावर पर्माकल्चर बेस्ड आहे हे आपल्या संस्कृतीमध्ये ऑलरेडी आहे, जरी शब्द बाहेरून आलेला असला तरीही. त्यामुळे आपल्याकडे ते प्रॅक्टिस करणं, लोकांना शिकवणं हे सोपं आहे, कारण हे रिलेट करता येतं आपल्याला. करेक्ट. आता जसं तू प्रिन्सिपलचा उल्लेख केलास तसं जेव्हा आता मी पर्माकल्चरबद्दल थोडंसं वाचलं जेव्हा, तेव्हा मला बऱ्याच ठिकाणी असं दिसलं की त्याला एक स्पेसिफिक प्रिन्सिपल्स आहेत ज्या धर्तीवरती हे पूर्ण पर्माकल्चर आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मी थोड्याफार ज्या वाचल्या त्याच्यामध्ये मला जाणवल्या की त्याच्यामध्ये वेस्ट काही करायचं नाहीये बऱ्याचशा गोष्टी किंवा वॉट एव्हर असं. तर मग काय म्हणजे एक्झॅक्टली प्रिन्सिपल्स काय आहेत आणि मग ती आपण आत्ता जसं मी म्हटलं की आत्ताची पिढी जी सिरियस होते, जी काहीतरी करते, त्यांना ही उपयुक्त होऊ शकतील? हो, नक्कीच. मी म्हटलं तसं की ना ही प्रिन्सिपल्स हा ऑलरेडी भारतीय संस्कृतीचा भाग आहेत, जी तुला मला किंवा आपण आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवतो. पहिलं प्रिन्सिपल पर्माकल्चरचं असं सांगतं किंवा ज्याला पर्माकल्चरमध्ये एथिक्स म्हटलंय, त्याने बिल मॉलिसनने त्याला एथिक्स म्हटलंय. तर ते असं सांगतं की अर्थ केअर, जे तुला मला लहानपणीच शिकवलं जातं. वसुधैव कुटुंबकम किंवा काय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा आपण ते ऐकत गात वाचतच वाढलेलो आहोत. सो अर्थ केअर म्हणजे काय की जे काही एन्व्हायरमेंट तुमच्या भोवती आहे, जे काही सगळे भाग आहेत, ज्याला आपण पंचमहाभूत ही कन्सेप्टही आपल्याकडे आहे, ते सगळ्याची काळजी घ्यायची आपल्याला. फक्त स्वतःपुरतं नाही बघायचं आहे, जे परत आपल्या संस्कृतीचा भाग आहे. दुसरं आहे पीपल केअर. मी पहिलं म्हटलं तसं वसुधैव कुटुंबकम, सगळ्यांना सगळं, किंवा ज्ञानेश्वरांची पसायदानातली जी ओळ आहे, जो जे वांछील तो ते लाभो, म्हणजे सगळ्यांना त्यांच्या गरजेपुरतं सगळं मिळेल अशा प्रकारे आपण राहूया. सो ही जी आपल्याकडचीच संकल्पना आहे परत. सो तेच एथिक्स तीच आहेत. आणि तिसरं आहे फेअर शेअर, की सगळ्यांनी मिळून एकत्र पुढे जाऊया. सो कोऑपरेशन इज द बेसिस, नॉट द कॉम्पिटिशन. स्पर्धा नाही आहे, सहकार आहे. सो परत ही आपल्या संस्कृतीचीच मुळं आहेत. जरी कन्सेप्ट मी म्हटलं तसा बाहेरून आला असेल तरी हे आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासून आहेत या कन्सेप्ट, ज्या नॅचरली आपण आपल्या मुलांपर्यंतही नेतो. सो त्यांच्यासाठी हे फार वेगळं नाही आहे. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली जमिनीवर जाल, काहीतरी प्रॅक्टिस कराल किंवा स्वतःच्या जीवन पद्धतीत काही बदल कराल, तेव्हा आपल्याला मूलभूत विचार हाच करायचा आहे की सगळ्यांसाठी, सगळ्यांनी मिळून, सगळ्यांकरता आणि सगळ्या जीवांची काळजी घेणारं, कुणालाही इजा न पोचवता आपल्याला जे काही करायचंय ते करायचंय आणि स्वतःच्या गरजा भागवायच्या. एवढा सिम्पल विचार आहे असं. नक्की. म्हणजे जसं आता आपण म्हटलं, जसं तू सांगतेस त्याप्रमाणे की पर्माकल्चर ॲज अ सायन्स म्हण, ॲज अ प्रोसेस म्हण, ॲज अ टेक्नॉलॉजी म्हण, हे आपण समजावून सांगितलं. पण मग आता जी आपली लोक ऐकतायत ना, आपल्याला पाहतायत, त्यांच्या मनातला प्रश्न मला तुला विचारायचा आहे अगदी स्पेसिफिकली, की त्यांना असं वाटत असेल की ठीक आहे, आता आम्हाला पर्माकल्चर कळलं, पण मग आमच्या जीवनात ते आम्ही आत्मसात कसं करायचं आहे, आम्ही त्याचा अनुभव कसा घ्यायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की उपयुक्तता. कारण आजकाल कोणी आपल्याला त्याच्यामधनं काय मिळतंय ह्याच्याचकडे सगळ्यांचं लक्ष असतं, आणि विच इज फेअर ऑल्सो. तर मग माझं म्हणणं आहे की एक आता सपोज मीच तुला हा प्रश्न विचारला, त्यांचा एक हे म्हणून आवाज म्हणून, की मी एक जमीन घेतली आहे बाबा, आता जमीन घेतली आहे विकत, आणि मग मला पर्माकल्चर, मी आता तुझ्याकडे ॲज अ पर्माकल्चरिस्ट आले आणि मी तुला विचारते, मी जमीन विकत घेतली, पुढे काय? ॲज अ पर्माकल्चरिस्ट तू मला काय सजेस्ट करणार आहेस, ते मी माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये कशा प्रकारे वापरायचं आहे? तर ते आपण त्याचा एक जो मी तुला म्हटलं असं की प्रॅक्टिकल अप्रोच कशा प्रकारे त्यांना सांगू शकतो, याविषयी काय सांगू? ओके. सो टिपिकली आमच्याकडे जेव्हा कामं येतात तेव्हा याच तू म्हणतेस तशा स्टेजला किंवा मित्रमैत्रिणी, ओळखीचे, अशाच प्रकारची कामं असतात बरेचदा. सो की त्यांनी जमीन घेतलेली असते किंवा घ्यायची असते. एक्झॅक्टली. आणि मग त्यांचं असतं की किती जमीन घ्यायची. आपण पहिला प्रश्न म्हटला, मी म्हटलं तसं की एक छोटी फॅमिली तुमची जर असेल, फॅमिली पुरतं आणि एक्सटेंडेड फॅमिली किंवा फ्रेंड सर्कल पुरतं बघत असाल, तर एक 3 एकरपर्यंत जमीन डोक्यावरून
झाली. बरं. त्याच्यापेक्षा जास्त ना तुम्हाला मॅनेज पण नाही करता येत. कसं आहे की तुझी माझी पिढी किंवा आपली पुढची पिढी पण आपण शेतात काम करणारी लोक नाही नाही आहोत. आहोत. सो तुला सगळं बाहेरूनच हायर करायचं Outsource करायचं. त्याच्यामुळे आपण हे करायचं की थोडंफार आपण करू शकतो आणि आपल्याला मॅनेजेबल लेवलपर्यंत ठेवायचं. Correct, सो सोपं की छोटी जमीन घ्या, 1 एकरपासून सुरुवात करा, अर्धा एकरपासून सुरुवात करा. सो छोटी जमीन घ्या, हे पहिलं झालं. सो जमीन घेतली की पहिलं येतं की ते जमिनीला प्रोटेक्शन लागतं. सो प्रोटेक्शन इन अ सेन्स की जरी आपण म्हटलं की सगळं सगळ्यांचं आहे आणि वगैरे, तरी आपल्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी जे काही लावायचं आहे किंवा जे काही वाढवायचे, जे काही सिस्टीम बांधायचे त्याच्यासाठी आपल्याकडे टिपिकली आपल्या क्लायमेटमध्ये असणारे 3 मेजर अडथळे आहेत असं आपण म्हणूया. एक तर आहे की तोड. म्हणजे आपल्याकडे अजूनही तुम्ही जर थोडं शहराच्या बाहेर गेलात की जिथे चूल वापरली जाते अजूनही, तर फाटीसाठी बऱ्यापैकी तोड होते. अगदी जंगल असतं नाही, पण जो काही माळावर येणारा झाडोरा असतो. सो एक ड्राय सीझनमध्ये जेव्हा हे सगळं जमवून ठेवलं जातं पाऊस याच्या आधी, तेव्हा फाटीसाठी, कुंपणासाठी अशा मोठ्या प्रमाणावर तोड आपल्याकडे होते अजूनही. सो ते आपण लावलेल्या गोष्टींची होऊ नये ते थोडं प्रोटेक्ट केलं पाहिजे, कारण ती सिस्टीम वाढायला वेळ लागणार आहे. झाड आज लावलं म्हणजे जसं आपण मूल जन्माला घातलं की त्याला वाढायला वेळ द्यावा लागतो. असं होत नाही की तुम्ही काहीतरी घाला आणि मग ते एकदम पटापट वाढेल. सो सिमिलर आहे सिस्टीम बनवणं. झाड तुम्ही लावलं की ते वाढायला वेळ घेणार आहे. सो तोपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. जसं मुलांची आपल्याला फिजिकली काळजी घ्यावी लागते एका सर्टन एज पर्यंत. बरोबर. सो त्याच्या ते एक झालं. दुसरं आपल्याकडे असणारी अडचण म्हणजे आपल्याकडे गुरं चराई मोकाट असतात बऱ्याच. म्हणजे जोपर्यंत शेतामध्ये काही नाही ऍक्टिव्ह लावलेलं तोपर्यंत गुरं सोडून दिलेली असतात. सो गुराखीच असतात बरोबर अशी पद्धत आपल्याकडे नाही. आता अनेक ठिकाणी गावामध्ये गुरं सोडून दिलेली असतात, मोकळी, मोकाट म्हणतात त्यांना आपल्याकडे. मग ती खाऊ शकतात, त्यांना आवडतं असं जर काही झाड आपण लावलेलं असेल तर ती खाणार नॅचरली, कारण ते त्यांचं खाणं आहे. बरोबर. सो त्यांच्यापासून प्रोटेक्शन. त्याच्यानंतर वाईल्ड जर ॲनिमल्स असतील तर त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी एक अडथळा, त्यांना एक अडथळा काहीतरी असं. आणि तिसरं मुख्य आहे की आग. की अजूनही आपल्याकडे बऱ्याच भागांमध्ये वणवा म्हणायचं तुला? आता वणवा भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये वणवा म्हणजे नाहीये, नॅचरल फायर आपल्याकडे नाही. तशा प्रकारचं व्हेजिटेशन आणि तशा प्रकारचं आपल्या क्लायमेटमध्ये नाही लागत. सो आपल्याकडे जे काही आगी लागलेल्या दिसतात ती लावलेलीच असते. म्हणजे ती आता इंटेन्शनली किंवा अनइंटेन्शनली लागते, तर दोन्ही प्रकार असतात. पण लावलेली आग असं आपण म्हणूया. सो आग. सो ह्या 3 गोष्टींपासून वाचवण्यासाठी तुम्हाला एक बेसिक चांगलं कुंपण लागतं. आणि ते कुंपण त्याच्यावर ठरतं की ह्या 3 पैकी आणि वाईल्ड ॲनिमल्स, मी म्हटलं तसं वन्य प्राणी तुमच्या शेतातल्या आसपास किंवा त्या रिजनमध्ये कुठले कुठले आहेत त्याच्यानुसार ठरेल की तुम्ही कशा प्रकारचं कुंपण घालायचं किंवा बांधायचं. मग पाण्याची सोय लागते. मग तिथे पेरेनियल वॉटर सोर्स आहे नाही, मग विहीर खाण्याचे. भारतीय उपखंडात जर तू बघितलंस तर आपण विहीर आणि कुपनलिका म्हणजे ज्याला आपण बोरवेल म्हणतो, हे ग्राउंड वॉटर ह्याच्यावर जास्त अवलंबून आहोत. पर्माकल्चरचा जास्त भर हा साठवलेल्या पाण्यावर आहे, ग्राउंड वॉटरवर नाही, भूजलावर अवलंबून नाही राहत पर्माकल्चर. त्याच्यामुळे जरी ते असलं तरी मग त्याला आम्ही बोनस म्हणतो की त्याचा कमीत कमी वापर करूया, पण जास्तीत जास्त वापर आपण पावसाचं जे पडणारं पाणी आहे ते साठवूया, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. तुमच्या घराच्या छतावर पडलेलं पाणी तुम्ही खालच्या टाकीमध्ये साठवा. तुमच्या जमिनीवर पडलेलं पाणी जास्तीत जास्त फिरवा, अडवा, जिरवा, मुरवा, हे जे टिपिकल आपल्याकडे पाणी, अडवा पाणी, जिरवा, ज्या सगळ्या पद्धती आहेत ते करा. मग त्याच्यासाठी झाडं पण मदत करतात. त्याच्यासाठी तुम्ही काही स्ट्रक्चर्सही हे करू शकता, म्हणजे बांध बांधले, चर खणले किंवा ह्या असे बरेच मेथड्स आहेत त्याच्यासाठी. सो ते करा आणि साठवा. सो कुठे वाहू द्यायचं, कुठे अडवायचं, कुठे जिरवायचं, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग येतं. तुमच्या जमिनीचा काय म्हणूया आपण उतार कुठल्या दिशेला आहे, कुठला सखल भाग आहे का, कुठला उंच भाग आहे का, तुम्ही घर कुठे बांधणार आहात किंवा बाकीच्या गोष्टी कुठे येणार आहेत, हे सगळं येतं. मग पाणी साठवण्यासाठी जलसाठे म्हणजे कुठल्या प्रकारची तळी बांधायची, ती एकमेकांना कशी जोडायची, असं हे ह्या सगळ्या गोष्टी येतील. त्याच्यानंतर मग घरं बांधणी, मग घराचं ओरिएंटेशन कसं पाहिजे. आपण आता उत्तर गोलार्धात राहतो. सो आपल्याकडे साऊथ साईड जी असते, दक्षिण बाजू असते, ती आपली पूर्ण वेळ उन्हामध्ये ऊन किंवा पूर्ण वेळ ऊन असतं. उजेड आणि ऊन असतं आपलं 12ही महिने. सो आणि आपण परत ट्रॉपिकल ह्याच्यात असल्यामुळे ती हीटही बरीच असते, उन्हाळ्यात खूप जास्त असते. त्याच्यामुळे त्याच्यापासून वाचवण्यासाठी टिपिकली आपल्या भागामध्ये उतरत्या छपराची घरं असतात. ते छप्पर किती
उतरवायचं, कुठल्या भिंतीला, साऊथ साईडला कमीत कमी फेसिंग कसं ठेवायचं, ईस्ट वेस्ट कसं घर असलं पाहिजे, उतरतं छप्पर, पावसाची दिशा कुठली आहे. सो आपल्याकडे नैऋत्य मान्सून आहे. सो काय म्हणूया आपण, साऊथ वेस्ट मान्सून असतो आपल्याकडे. त्याच्यामुळे मग त्या दिशेने जास्तीत जास्त छप्पर उतरवलं तर तुम्हाला नॅचरली त्याचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. तुमचं जे काही ड्वेलिंग असेल, घर असेल, ऑफिस असेल, ऑर्गनायझेशनचं ऑफिस असेल, जे काही असेल ते सगळं. सो अशा प्रकारे म्हणजे ह्या बेसिक हे. सो पर्माकल्चर हे अगदी घराचा प्लॅन आणि आर्किटेक्चरल ड्रॉइंग नाही देणार, पण हे बेसिक गोष्टी देईल की ओरिएंटेशन कसं पाहिजे, काय कुठे आलं पाहिजे. सो ह्या गोष्टी मात्र जक्की. आता आपण प्रत्येच आहे की जसं साऊथ साईड आपली सनी असते तशी नॉर्थ साईड शेडी असते. सो त्याचा ऍडव्हान्टेज घेता येतो की शेड लिव्हिंग प्लांट्स असतील तर तिथे गारवा असतो. सो तिथे तुला एक छान शेड हे करता येते. म्हणजे एखादी आपल्या घरांना पूर्वी पडव्या असायच्या सगळ्या बाजूने. सो नॉर्थ साईडची जर पडवी असेल तर ती सगळ्यात गार असते. सो त्याचा ऍडव्हान्टेज कसा घ्यायचा, ती हवा आपल्याला आतल्या बाजूनं कशी फिरवता येईल, असं अनेक वेगवेगळ्या ह्यानी आपण ते डेव्हलप करत जातो हळूहळू. आणि मग फायनली आणि ना आम्ही सगळ्यांना आधीच सांगतो ह्याच्यामध्ये की प्लॅन्टिंग हा जो भाग असतो, ज्याची आपल्याला भयंकर आवड असते, जागा घेतली की झाडं लावा, जागा घेतली की झाडं लावा, आणि पहिल्याच सीझनमध्ये लावायची असतात लोकांना. आपल्याकडे टिपिकली आपण पावसाळ्यात लावतो झाडं, बाकी सीझन एरवी आपल्याकडे 6-8 महिने खूप ड्राय असतात, त्यामुळे लावू नये असं सजेस्ट करतात. सो पहिल्याच पावसाळ्यात सगळ्यांना झाडं लावायची असतात. पण आम्ही असं जरा सांगतो की थोडं थांबूया, हे सगळं होऊ दे. झाडं म्हणजे लागवड जी आहे ना ऍक्च्युली ती सगळ्यात शेवटी येते. ह्या सगळ्याचं प्लॅनिंग, ह्याचं प्लेसमेंट, ते कन्स्ट्रक्शन होणार असेल तर कन्स्ट्रक्शन, एकमेकांना जोडणी, तुम्हाला फिरण्यासाठी सगळ्या प्रकारचे पाथवेज, ऍक्सेसेस किंवा रस्ते किंवा जे काही आपल्याला करायचे ते आधी करूया. आणि झाडं किंवा लागवड ही सगळ्यात शेवटी येते. आणि मग त्या लागवडीमध्ये मुख्य प्रिन्सिपल परत तेच आहे की आपण परमनन्स शिकलो पाहिजे. बरोबर. सो परमनन्स म्हणजे जे साधारण आपल्या जमिनीचे जो काही भाग लागवडीखाली येणार आहे हे सगळं वजा जातं, रस्ते आणि बाकीचे स्ट्रक्चर्स, वॉटर टँक्स, पाण्याचे पाणवठे किंवा साठे सगळं सोडून, तर त्याच्यातली 75% जमीन ही ह्या परमनंट व्हेजिटेशन अंडर पाहिजे. 75%. आणि आता परमनंट व्हेजिटेशन, आता आपल्या आजूबाजूची जंगलं परिचयाची आहेत, साधारण सगळ्यांनी बघितलेले आहेत. तर त्याच्यात वेगवेगळे लेयर्स आहेत आपल्याकडच्या फॉरेस्टमध्ये. सिंगल लेयर नसतो, म्हणजे उंच झाडं असतात, मध्यम उंचीची झाडं असतात, लहान उंचीची झाडं असतात, मग झुडपं असतात, मग ग्राउंड कव्हर असतं काहीतरी, म्हणजे आच्छादन जमिनीला असतं काहीतरी, म्हणजे गवत किंवा काय हर्ब्स म्हणूया आपण त्यांना, तशी असतील. त्याच्यामधून फिरणाऱ्या वेली असतात. आणि हे सगळी ह्याला आपण इकॉलॉजिकल मध्ये ह्याला आपण निश म्हणतो, किंवा मायक्रो हॅबिटॅट्स आहेत ह्या छोट्या छोट्या, की ज्याच्यावर वेगवेगळे पक्षी, काय खारी, अजून बाकीचे मॅमल्स, प्राणी, हे सगळं ते ऑक्युपाय करतात. सो आता आपण जेव्हा लागवड म्हणतोय आणि 75% जमीन म्हणतो, ती 75% जमिनीवरचं आच्छादन आपण हे बघतो आहोत. अशा प्रकारचं. सो लागवडच आपल्याला अशा प्रकारे करायची आहे की ओव्हर अ पिरियड ती आपल्याकडच्या जंगलांसारखी दिसली पाहिजे, वेगवेगळ्या लेयर्स मध्ये, की लाईटचंही मॅक्झिमम युटिलायझेशन, जमिनीच्या खाली, जमिनीतल्या खालचा जो न्यूट्रिएंट्सचा थर असतो किंवा मुळं जी वेगवेगळ्या ह्याच्या थरातून शोषण करतात, सो त्यांचंही मॅक्झिमम युटिलायझेशन होतं. आणि ह्या सगळ्यातून आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्शन मिळेल किंवा मॅक्झिमम डायव्हर्सिटी आपण सपोर्ट करू, अशा उद्देशाने आपल्याला ते करायचं आहे. तो मल्टी लेयर्ड आणि मल्टी डायमेन्शनल सिस्टीम बांधणे हे त्यातल्या पर्माकल्चरच्या लागवडीचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ती खूप छान होते. आता इकॉलॉजिकली ह्याला आपण क्लायमॅक्स इकोसिस्टीम असा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे एखाद्या जमिनीवर जे काही व्हेजिटेशन ग्रो होईल, त्याचं एक परमोच्च अवस्था की जी स्टेबल नसते, म्हणजे एका पॉइंट नंतर ती ऑलमोस्ट स्टेबल होते. त्याच्यात थोडे कमी अधिक म्हणजे थोडेसे बदल होत राहतात ह्याच्यानुसार, पण मग ती स्टेबल असते. म्हणजे खूप चांगल्या प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये किंवा आपल्याकडे देवराई म्हणून कन्सेप्ट आहे. सो देवराया ज्या आहेत ना आपल्या, त्या क्लायमॅक्स इकोसिस्टीम आहेत. ते गेल्यानंतरच आपल्याला जाणवतं की हे काहीतरी वेगळं आहे. सो तशी सिस्टीम, पण ज्याच्यात प्रोडक्टिव्ह स्पीशीज आहेत, जे आपल्याला वापरता येतील, खाता येतील, ज्याच्यापासून काहीतरी उपयोगाला येईल, जे आपल्याला पशुखाद्य म्हणून वापरता येईल, किंवा जे मधमाशी पालनाकरता उपयोगी पडेल, जे कीटकांना अट्रॅक्ट करेल, जे आपल्या फ्रुट्सचं पॉलिनेशन करतील. सो असे वेगवेगळे हे बांधून घटक त्याच्यातले डिझाईन करून अशी कॉम्प्लेक्स पद्धती बांधणे. सो डायव्हर्सिटी, कॉम्प्लेक्सिटी हे पर्माकल्चरचे
पहिले अंगभूत आणि एकमेकां म्हणजे सिम्बायोटिक असोसिएशन्स म्हणजे असोसिएशन्स आणि इंटरॅक्शन्स एकमेकांवर अवलंबून असलेले घटक बांधणे हे सगळं हळूहळू पर्माकल्चरमध्ये आपण करत जातो. सो असं ते एकाच जे म्हणजे एका सीझनमध्ये आपण जसं पीक लावलं काढलं असं होत नाही. सो इट्स अ कॉम्प्लेक्स आहे, ह्याला वेळ जरूर लागतो. सो जे आपलं कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर किंवा मॉडर्न ॲग्रिकल्चर आहे ह्याच्यापेक्षा ह्या सिस्टम्स मॅच्युअर व्हायला वेळ लागतो. 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, कधी 20 वर्ष. पण तुम्हाला एक आपण लावू ते असं शकतो की तुम्हाला पहिल्या महिन्यापासून काही ना काहीतरी खायला मिळणार आहे, काहीतरी उत्पादन मिळणार आहे, काहीतरी काढायला मिळणार आहे, तुमच्या गुरांना काहीतरी खाद्य मिळणार आहे. सो असं काही शॉर्ट टर्म, काही लॉंग टर्म, काही शॉर्ट टर्म, काही मिड टर्म असं एकत्र सगळं बांधणं जसं निसर्गात असतं. आणि मग ते सस्टेनेबल आणि ते आपोआप सस्टेनेबल होतं. याला सेल्फ रेग्युलेटिंग आणि सेल्फ इव्हॉल्विंग सिस्टीम म्हणतो आम्ही. ती त्या मोड पर्यंत जायला तुम्हाला थोडं असिस्ट करावं लागतं. नंतर तुमचा लेबर कमीत कमी होऊन जातो आणि मग तुम्ही म्हणजे राऊंड अ इयर काहीतरी हार्वेस्टच करताय आणि मग तेवढी विविधता चाकताय आणि मग ते छान ऋतूनुसार विविधता वेगवेगळी होते. असं सगळं मग ते एक छान सिस्टीम तयार होते. पण जसं तू आता हे एवढं इंटरेस्टिंगली सांगितलंस, पण आजची ही पिढी किंवा आजची मुलं हे एवढ्या लॉंग ड्युरेशन देत आहेत आणि या प्रकारे ह्याच्याकडे बघतायत आणि जात आहेत का? माझं म्हणणं हे, कारण बऱ्याच वेळेला आता तू जे म्हणतेस ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. दुसरीकडे जर का बघितलं तर बाल्कनीमध्ये पटकन व्हर्टिकल फार्मिंग सुद्धा हल्ली केले जातात, त्याच्यामधनं पण पीक काढलं जातं. म्हणजे अगदी ब्रोकोलीसारखी जे आपण हे म्हणतो अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा हल्ली पटकन उगवल्या जातात. तर मग अशा वेळेला पर्माकल्चर इथे एस्टॅब्लिश होऊन स्टेबल होईल? हो, कारण पर्माकल्चर हे फक्त शेतजमिनीवरच करायला पाहिजे असं काही नाही आहे. सो तुम्हाला तसं आपलं जे बाल्कनी फार्मिंग आहे अगदी विंडोसिल मधलं ग्रोईंग आहे, गार्डन आहे, छोट्या टेरेस मधलं आहे, वरती छतावर हे आहे किंवा आजूबाजूला छोटीशी स्ट्रीप आहे. सी मी म्हटलं तसं की प्रिन्सिपल आपल्याला ती आधीचीच फॉलो करायची. ती काही गार्डनिंग पद्धत कुठलीही असू दे तुमची किंवा जागा कुठलीही असू दे, कुठल्याही क्लायमॅटिक सिच्युएशन मधले असू दे, फक्त ती तुमच्या फूड प्लेट आणि कल्चरशी मॅचिंग पाहिजे. मी इथे काहीतरी भलतंच असं उगवून चालणार नाही की जे इथल्या लोकांच्या फूड प्लेटमध्येच नाही. सो आपण जे खातो, मी आता अगदी सोपं विंडोसिल मध्ये करायचंय तर रोज अनेक प्रकारची हर्ब्स आपण वापरतो. तू तुळस रोजच्या चहामध्ये घालू शकतेस, तू गवती चहा वापरू शकतेस, तू कढीपत्ता रोजच्या भाजीमध्ये घालतेस, तू ऑल विटामिन किंवा एखादा पानोवा लावला असतो तू कधीतरी भाजीत घालू शकतेस, कधीतरी भजी करू शकतेस. ओके, सो ही 5 झाडं झाली की तुझ्या विंडोसिलमध्ये जी तुला सहज वापरता येणार आहेत. तू पानवेल किंवा नागवेल लावलीस किंवा तर ती तुला जेवणानंतर एखादं पान खाता येणार आहे आधीमध्ये तुला जेव्हा वाटेल तेव्हा. सो हे ह्या इथून आपल्याला सुरुवात करायची. सो पर्माकल्चर काही अजून आगळं वेगळं नाहीये, सुरुवात आपल्याला इथूनच करायची. आणि मग जसा जसा तुमचा मग त्याच्यात आता ऋतूनुसार 1-2 भाज्या लावल्या, मी मुलं असतील घरी तर वाटून दिली, ही टोमॅटोची कुंडी तुझी, हे वांग्याची कुंडी तुझी, मिरची आपल्याकडे चांगली येते, मिरची वर्षभर राहते, कारल्याचा वेल तू लावू शकतेस, खूप छान येतो आपल्या हवेत. आणि कुंडीमध्ये म्हणजे मी विंडोसिल पुरतं म्हणते. थोडी जर बाल्कनी असेल तर अजून छान वेगवेगळं करता येईल. पण एवढ्या ह्याच्यात एवढ्या 7-8 कुंड्यांमध्ये पण हे इतकं डायव्हर्स हे आपल्याला आरामात 2-3 वेली आणि ज्या वापरता येतील. मुख्य मुद्दा तो आहे की आता आपण जी सिटीमधली टिपिकली गार्डन्स बघतोय ती त्याच्याशी तुमची इंटरॅक्शन नसते अनफॉर्च्युनेटली. कारण बरेच ठिकाणी आपण लॉन बघतो ते दुसरंच कोणतरी लावतो, दुसरंच कोणतरी मेंटेन करतं, आपण फार तर फार चालण्यापुरतं जातो. किंवा जे काही फ्लॉवर बेड्स असतात किंवा ते काहीतरी हेजेस असतात ज्या नुसत्या कट केल्या जातात आणि दिसताना छान दिसतात, पण त्याच्या जवळ जाऊन मी काय करायचंय आणि मी त्याला हात पण कधी कधी नाही मुलांना लावून देत, कारण काय स्प्रे केलेलं असेल मला माहिती नाही. इट इज टू बॅड. सो त्याच्यापेक्षा उलट आपल्या घरी 7-8 कुंड्या ठेवणं की ज्याच्यामध्ये एक तुळस, गवती चहा, कढीपत्ता, पानोवा, ऑल स्पाइस, ऑल विटॅमिन हे जर लावलेलं असलं तर त्याच्यातलं सगळंच आपण ऑलमोस्ट रोज वापरू शकतो. आणि मग मुलांनाही आपोआप त्याची गोडी लागते, सवय लागते. कढीपत्त्यावर फुलपाखरं येऊन अंडी घालतात आपल्याकडे. सो ती जी फुलपाखराचं जीवनचक्र आहे ते आपल्याला बघता येतं. सो असं एक एक सुरुवात होते आणि मग तुम्ही जमिनीकडे जाता. पण लोक आहेत तयार आणि करतायत, कारण आमच्याकडे तरी येत आहेत अशी लोक. पण दॅट इज अ गुड साईन असं म्हणायला हरकत नाही. पण जसं मी आता म्हटलं की आता जमीन आहे माझ्याकडे आणि मी तुझ्याकडे आले, पण बऱ्याच वेळेला काय होतं, आता आम्हाला याचं नॉलेज नसल्यामुळे सामान्य माणसांना आम्ही जमीन घेताना ना असं बघतो की ती जमीन क्लीन आहे का, सगळी प्रॉपर म्हणजे एंड टू एंड एक प्रॉपर क्लीन जमीन, असा आमचा कुठेतरी एक तो समज असतो किंवा एक मागणी असते आणि मग ती तशी जमीन घेतली जाते. अनफॉर्च्युनेटली माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा.
तर मग अशा वेळेला तू जसं मगाशी म्हणालीस की त्याच्यामधलं सगळं नॅचरल व्हेजिटेशन असेल किंवा नॅचरल सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी कॉम्प्रोमाइज होतात आणि मग त्याच्यानंतर हे सगळं पर्माकल्चरच्या थ्रू परत त्याच्यामध्ये रुजवणं हा सगळा कॉन्फ्लिक्ट नाही होत का? हां, हा कॉन्फ्लिक्ट होतो काही वेळेला. कारण परत तिथे तेच थोडंसं झालंय की आपणच डिमांड करतोय. कारण आपल्याला कल्पना नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की रान माजलेली जमीन कुठे घ्या, म्हणजे रान माजलेलं रान म्हणतो आपण त्याला. हां, आणि मग ते रान सगळं निरुपयोगी असतं आपल्या मते. आणि रान आपल्याकडे दर पावसाळ्यातच माजतं. कारण पावसाळा हा एकमेव वेट सीझन आहे की जेव्हा झाडांना नरिशमेंट मिळते, पाणी मिळतं. त्याच्यामुळे जे काही जमिनीत पडलेलं वरच्या थरामधल्या जे काही बिया, कंद जे काही असेल ते सगळं त्याच सीझनमध्ये रुजून येतं. ते बरंच भरमसाठ वाढतं, फुलतं, फळतं, तिथेच बिया पडतात आणि त्यांची लाईफ सायकल संपते. सो पेरिनियल एलिमेंट आपल्याकडे बरेच कमी असतात. सो ॲटलिस्ट आपण काय बघायला पाहिजे, किमान जी वृक्ष आहेत, झाडोऱ्यापैकी जे काही आपल्याला रान दिसतंय, त्याच्यात काही वृक्ष असतील, त्याच्यानंतर काही झुडपं असतील, मे बी काही काटेरी करवंदासारख्या झाड्या असतात आपल्याकडे बरेचदा. सो काही काटेरी हे असतील. सो आपल्याला जितका ऍक्सेस पाहिजे आहे ते सोडून खालच्या थोड्याफार जाळ्या बिळ्या आणि जे मी म्हटलं तसं की सीझनल चक्र असलेल्या गोष्टी साफसूफ करून घेतल्या सर्वेपुरत्या, सुरुवातीला काही काम करण्यापुरत्या किंवा कुठे काही बांधकाम करायचंय, सर्वेक्षणाला कधी कधी असं लागू शकतं, कंपाऊंड बांधण्याला लागू शकतं, तिथपर्यंत ठीक आहे. पण सगळीच जमीन क्लिअरच पाहिजे एंड टू एंड किंवा ती फ्लॅटच पाहिजे, ही जी काही आपली हा जो काही अट्टाहास आहे ना, त्या पायी बरंचसं नुकसान ऑलरेडी झालेलं असतं. आणि पुन्हा आपली मागणी असते की झाडच लावायची आहेत. म्हणजे मग आपण आधीची झाडं तोडायला उत्तेजन देतोय एका प्रकारे, आणि मग आपण पुन्हा झाडं लावण्यावर मग पुन्हा बाहेरची माती आणून टाका, कारण मग ती आधीच फ्लॅट करण्यामध्ये उलथापालथ झालेली असते. मग त्याच्यातनं काही रुजत पण नाही. एकदा तुम्ही माती वर खाली केलीत, तुमचा जो काही मी म्हटलं तसं नॅचरल रुजून येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्याच्यात पोषक तत्व आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, ते टॉप सॉईल आहे, ज्याला टॉप सॉईल आपण म्हणतो. सो तो वरचा फक्त भाग आहे जमिनीचा, काही सेंटीमीटर, काही इंचांचा थर आहे. तो फ्लॅट करण्यामध्ये आणि लेव्हल करण्यामध्ये जर वर खाली झाला की त्याच्यातनं स्वतःहून काहीच उगवून येत नाही, आणि तू पेरलंस तरी उगवत नाही. दॅट इज व्हेरी बॅड. सो तुला बाहेरून माती आणावी लागते. मग तुम्ही गार्डन सॉईल म्हणून तिसरीकडचीच कुठून तरी उकरून माती आणणार. सो त्या भागाचं पण नुकसान. तुमची कुठेतरी चांगली उपजाऊ जमीन होती ती तुम्ही खाली कुठेतरी गाडली. सो असं हे सगळं दुष्टचक्र आहे. आणि झाडं कुठेतरी नष्ट झाली त्या ह्याच्यातली. सो ते जे एक मायक्रो क्लायमेट असतं, म्हणजे मी म्हटलं तसं सुरुवातीला की ज्यामुळे आपल्याला छान वाटतं निसर्गात जाऊन, कारण थोडं टेम्परेचर कंट्रोल असतं, थोडे सावली असते, आजूबाजूला काहीतरी किलबिलाट चालू असतो. सो ते जे चित्र असतं रम्य, तेच कुठेतरी हे डिस्टर्ब होतं ना, कारण झाडोरास गेला की ते सगळं जातं. मग ते तुम्हाला निर्माण करायला पुन्हा काही वर्ष थांबावं लागतं. त्याच्यात एवढी एनर्जी, रिसोर्सेस, म्हणजे वेळ, श्रम, पैसा सगळंच घालावं लागतं. सो आधीच आपण हा थोडा जर स्वतःच्या कंडिशन जरा थोड्या हे ठेवल्या की जाऊन बघून आलं बाबा, परमनंट जे गोष्टी आहेत त्या ठेवल्या आणि आपल्याला पाहिजे तितकंच साफसूफ केलं. फार उंचवटा येतो तो फोडा आणि जिथे सकले तिकडे भरा, ज्याला आपण कटिंग, फिलिंग आणि लेव्हलिंग हे टिपिकली म्हणतो, विच इज व्हेरी कॉमन प्रॅक्टिस नाउअडेज. सो ते जर अवॉइड केलं आणि शक्यतो जे पाण्याचे प्रवाह आहेत नॅचरल, आपल्याकडे बरेचदा जमीन फ्लॅट नसते, अनड्युलेटेड आहे टोपोग्राफी, सह्याद्री मधली तर खूपच किंवा कोकणामधली पण. सो नॅचरली खळग्यांमधून वाहणारे प्रवाह असतात, म्हणजे जिथे कुठे तुला खळगा मिळतो तिथे पाणी साठतं किंवा वाहतं उताराच्या दिशेने. सो हे जे प्रवाह आहेत ते शक्यतो न डिस्टर्ब करता ठेवले, कारण त्याचा मग खूप दूरगामी परिणाम हा इतर मग सगळ्याच पाण्याच्या स्रोतांवर होत असतो आपल्या जागेच्या आजूबाजूच्या. आणि अर्थातच मग रासायनिक कुठल्याच ह्यांचा आणि कमीत कमी वापर, सो दॅट आपण परत तेच की मातीची काळजी घेतोय, आपण झाडोऱ्याची काळजी घेतोय, आपण पाण्याची काळजी घेतोय, हे सगळंच येतं मग त्याच्यामध्ये. कारण उद्देश हाच होता विचारण्याचा, कारण आजच्या पिढीचा हा NA प्लॉट्स घेऊन त्याच्यावरती हे सगळं डेव्हलप करायचा विचार आणि ही कृती खूप दिसतेय समाजामध्ये. की कारण बऱ्याच वेळेला त्यांना असं असतं की सेकंड होम किंवा अशी एक कॉन्सेप्ट असते आणि मग कुठेतरी मग ती निसर्गाच्या जवळ असली पाहिजे हा विचार असतो. परंतु जसं तू म्हणालीस तसं की मग पुढे जाऊन कुठेतरी तुम्ही जर का या सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करून ती जमीन घेत असाल तर मग त्या सगळ्या गोष्टींसाठी परत इतकी वर्ष तुम्हाला थांबायचं आहे. म्हणूनच म्हणजे तुमच्याकडे येताना किंवा तुमच्याकडे अप्रोच करताना जसं तू म्हणालीस तसं कदाचित जमीन घेण्याच्या आधीच जर का केलं तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं एक त्यांना क्लॅरिटी देऊ शकतो असं म्हणायला नक्की हरकत नाही. नक्की. कारण आणि दुसरा एक पार्ट त्याच्यामध्ये असं होतं ना की जसं आता प्रत्येकाला स्वतःची जमीन घेणं शक्य नसतं, पण मग त्याच्याला त्यांचं एक कॉम्प्रोमाइज म्हण किंवा हे म्हणे असं असतं, सबस्टिट्यूट असं असतो की
विकेंड होम नाही तर मग विकेंडला ॲटलिस्ट कुठेतरी निसर्गामध्ये जावं. आणि ॲग्रो टुरिझम ते पण आता खूप हे आहे, इन आहे. तर मग अशा वेळेला आपण जातो निसर्गामध्ये, असं आपल्याला वाटतं की आपण निसर्गात गेलोय, जवळ काही नदी आहे, हे आहे, पण आपल्याला रूम AC असतात. आपल्याला म्हणजे या सगळ्या अर्बन कॉन्सेप्ट आहेत ना, त्याच तिथे आपण एक्सपेक्ट करतो कुठेतरी, आणि ॲक्च्युली निसर्गात जातच नाही. तर मग अशा वेळेला अशा प्रकारची रिसॉर्ट्स जिथे कुठे बांधली जातात किंवा इथे जिथे आपण प्रिफर करतो जाणं, तर मग तिथे हे सगळं कल्चर कशा प्रकारे हे होऊ शकतं किंवा ऑलरेडी डिस्ट्रॉय झालं असं दिसतं का? हां, तसं झालंय बऱ्याच ठिकाणी. फक्त मग मी आता इथे ना 2 उदाहरणं देते, म्हणजे आपल्याला समजायला सोपं पडेल. सो आम्ही एका डेव्हलपर बरोबर काम करतोय की ज्यांचा NA प्लॉट्सचा प्रोजेक्ट आहे. तर ह्या NA प्लॉट्समध्ये लोक आपापले प्लॉट्स, मी म्हटलं तसं सगळ्यांना झाडं लावायची असतात, सो घर बांधायचं असतं. सो एक प्लॉट घरासाठी मे बी आणि 1-2 ओपन प्लॉट्स झाडं लावण्यासाठी असं घेतात. सो ते सगळं चालू असतं. ह्याच्याच बरोबर डेव्हलपर ला त्या सोसायटी करता किंवा त्या प्रोजेक्ट करता काही ओपन स्पेसेस आणि अम्युनिटी स्पेसेस ठेवायचे असतात की ज्याच्यावर ते काही अम्युनिटीज तुम्हाला बांधून देणं अपेक्षित असतं. बरोबर. सो आम्ही काय करतोय की आम्ही डेव्हलपर्स बरोबर काम करताना ह्या ओपन स्पेसेस तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार आपण काय म्हणूया आपण ओपन स्पेसेस डिझाईन करताना त्या जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह आणि लोकांना इन्व्हॉल्व्ह करून आणि हे सगळी प्रिन्सिपल्स पाळून कशा करता येतील असे काही उदाहरणं आम्ही तयार केली आहेत. हा म्हणजे एके ठिकाणी एक 2.5 एकरवर एका सोसायटीसाठी, म्हणजे अशाच सेकंड होम्सच्या सोसायटी करता आम्ही एक कम्युनिटी किचन गार्डन तयार केलंय. हीच प्रिन्सिपल्स वापरून की तिथल्या मातीचं नीट काळजी घेऊन, त्याची सुपीकता हळूहळू वाढवून, खूप जास्त डायव्हर्स गोष्टी तिथे लावून, हा मग ते जेव्हा गेस्ट येतात तेव्हा त्यांना त्याच्यातलंच तू जर कडीपत्ता गवती चहा काढून छानपैकी रोजचा दिलास, एखादा पपई दिलास की ते खुश होतात एकदम की आम्ही पण येऊ एखादं करायला. मग आमच्याकडे 2 खाचरं आहेत, मग आम्ही लावणी करतो, म्हणजे तेवढ्या पुरता भात करतो. म्हणजे हे चालू ठेवण्यासाठी आहे मेनली, की हे सगळ्याशी एक ओळख राहावी सगळ्यांची. आणि त्या जमिनीतून आपण काढू शकतोय ना अजून ते. आम्ही तिथे तूर लावतो, आम्ही सूर्यफूल लावतो, पपई, केळी, नारळ आणि ह्या गोष्टी लावतो. आणि ज्या तुम्हाला वापरता येतात, ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येतं, सो ते गेस्ट पण एकदम खुश असतात. डेव्हलपरचंही जमीन नाहीतर त्याला ती नुसती विडी साईड मारून आपलं क्लिअर ठेवा ह्याच्यातच सगळी एनर्जी घालवावी लागते. त्याच्यापेक्षा काहीतरी एक प्रोडक्टिव्ह इकोसिस्टम तयार होते. सो अशा एक प्रकारचं आम्ही काम करतो आहोत एकीकडे. दुसरीकडे असं असतं की असं इको होमस्टे किंवा इको हे डेव्हलप करायचं आहे असं जर कुठे काम असेल तर असं आम्ही एक काम करतो शहापूरजवळ. तर तिथे सुरुवातीपासून आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो त्या प्रोजेक्टमध्ये. सो तिथे आम्ही कसं केलं की तिथे ऑलरेडीच अगदी उजाड असा भाग होता. आणि मग तिथे येऊन लोकांना कसं छान वाटणार ना. सो पहिले काय आहे की ते हॅबिटॅट्स आणि मायक्रो हॅबिटॅट्स डेव्हलप केलं गेलं पाहिजे. सो पहिली काही वर्ष आम्ही नुसतीच झाडांची लागवड असं नाही तर छोटी छोटी तळी तयार करणं, मग त्याच्यात काही तळ्यात म्हणजे पाण्यात आपल्याकडे येणाऱ्या काही वनस्पती लावल्या की नॅचरली तिथे तुम्हाला ओडोनेट्सची ऍक्टिव्हिटी दिसते, म्हणजे ड्रॅगन फ्लाईज, डॅमसेल फ्लाईजची ऍक्टिव्हिटी दिसते. पावसाळ्यामध्ये तिथे बेडकांची ऍक्टिव्हिटी असते, पक्षी पाणी प्यायला येतात, बीज येतात. सो छोटंसं तळं करण्याने, छोटं म्हणते मी, लिली पॉन्ड ज्याला आपण तुमच्या डोळ्यासमोर असेल, सो छोटंसं तळं करण्याने इतका फरक अचानकपणे पडू शकतो. तसं की कंपाऊंडला तुम्ही काही ठराविक श्रब्स किंवा असं मिक्स हे लावलं. आपल्याकडे होती पूर्वी ही पद्धत, ज्याला आपण लाईव्ह फेन्सिंग म्हणतो. सो तशी झाडोरा लावला की त्याच्यात अनेक पक्ष्यांची घरटी येतात, पक्षी दुपारच्या विसाव्याला येतात. सो ते सगळं तुम्हाला ऑब्झर्व करता येतं. सो असे छोटे छोटे इंटरव्हेन्शन्सने छोटे छोटे मायक्रो हॅबिटॅट डेव्हलप करत जायचं. आणि मग त्याच्यातून तो जो एक रानवा तयार होईल त्याच्यात मग येऊन राहायला लोकांना आवडतं. सो ही काही वर्षांची प्रोसेस आहे. मात्र तुम्ही म्हणाल एकदम माळावर मी फार सुंदर कॉटेजेस बांधली आणि आता लोकांनी काहीतरी इको आहे म्हणून राहायला यावं, तर दॅट डझंट मेक सेन्स असं. सो असे काही उदाहरणं आम्हीही तयार करतो आहोत, आम्हीही सगळ्यांबरोबर काम करायला बघतो आहोत, सो दॅट लोकांनाही थोडं अशा प्रकारच्या ह्याची सवय होईल. की म्हणजे आता टिपिकली सेकंड होम्सच्या ऍडमध्ये तुला चौकोन अनेक बंगले आणि एक शहरातल्यासारखाच एक बंगला गावात नेऊन ठेवलाय असं दिसतं, जिथे मागे डोंगर दिसतात. ह्याच्याऐवजी मी म्हणतेय की टेरेस सारखं, म्हणजे अनड्युलेटेड हे आहे, ज्याच्यात 2-4 बंगले आहेत, छान झाडोरा आहे, असं दिसलं तरी लोकांना आवडणार आहे. सो दोन्हीकडून काम करणं गरजेचं आहे. सो लोकांनीही थोडा अवेअरनेस दाखवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा डेव्हलपर पण तसं
म्हणजे ह्याच्यात मार्केटिंगचा पण बराच भाग आहे अगं. तसंच दाखवलं जातं सो लोकांच्या डोळ्यासमोर चित्र तसंच तेच आहे. आहे की मला पेव्हर ब्लॉक घातलेलं बंगल्याच्या भोवती तसाच बंगला पाहिजे जसं शहरात आहे. अरे पण तिथे आवश्यकता नाही आहे आणि तिथे त्याचे दुष्परिणाम जास्त होत आहेत अशा ठिकाणी. सो हे दोन्हीकडून जर काम झालं तर हळूहळू ही दृष्टी बदलेल नक्की आणि असे काही उदाहरणं आपण तयार करायला बघतो आहोत. नक्की नक्की. पण म्हणजे जसं तू म्हणतेस तसं की आजची ही जनरेशन आहे, जर त्यांना असा प्रकारचा अवेअरनेस आपण तिला क्रिएट केला किंवा एक्झॅक्टली आता हे पर्माकल्चर काय आहे जसं आज आपण समजावून सांगितलं, हे जर त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचलं ना, मला वाटतं ते रेडी आहेत. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आज कुठेतरी. त्यांना ते गांभीर्य आहे, त्यांना कळतं आहे की नेचरच्या सानिध्यात जाणं म्हणजे फक्त जाणं नाही, त्याच्यासाठी त्यांना पण काहीतरी श्रम करायला लागतील आणि मला वाटतं ते रेडी आहेत त्याच्यासाठी. त्या दृष्टिकोनातनं आज तू इथे येऊन एवढं छान ते चांगल्या भाषेत किंवा आम्हाला सामान्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगितलंस. आय होप अशी आणखीन लोक तुमच्यापर्यंत पोहोचून आणखीन या सगळ्या अशा प्रकारचे हॅबिटेट तुम्ही तयार करू शकाल जसं तुझे आत्ता प्रोजेक्ट चालू आहेत तशी. पण खूप छान प्रकारे तू आज हे सगळं समजावून सांगितलंस त्याबद्दल सीमा थँक्यू सो मच. थँक्यू. या विषयासह रूबरू विथ अनु या पॉडकास्टमध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. अशाच कंटेंटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक अँड शेअरचं बटन नक्की दाबा. थँक्यू सो मच.